सांगा मला सुरुवात. 16 ऑक्टोबर आणि 30 ऑक्टोबरला आपण आयुक्तांना एक पत्र लिहिलेलं, ज्याच्यात पिसेहून भातसाहून पिसे गावातनं येणाऱ्या पाण्याची चोरी आपण पकडून दिली होती. कुठे कुठे एअरबॉल आहे तिथे कशा पद्धतीने टॅपिंग करून चोरी होते विथ लोकेशन आपण दिलं होतं. आमची अपेक्षा होती की गुन्हे दाखल होतील, पण त्यावेळेस गुन्हे दाखल झाले नाही. अधिकारी आमच्याकडे आले, त्यांनी सांगितलं की सर, तुम्ही ज्या काही कंप्लेंट केल्या होत्या त्या रास्त होत्या, आम्ही इलिगल कनेक्शन्स तोडलेली आहेत. हा झाला एक भाग. याच्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या महिन्यात 15 दिवस ठाणे महानगरपालिकेत पाणी नव्हतं. टँकर माफिया रोज रास फिरत होते. महानगर गॅसचं काम चालू असताना आपली वाहिनी फुटली होती. आता 1000 MM ची एक लाईन आणि 1200 MM ची एक लाईन पिसे मधनं येते आपल्याकडे पाणी घेऊन. 1200 MM ची जी लाईन आहे ती MS ची आहे, पण जी दुसरी आहे ती सिमेंटची लाईन आहे 1000 MM ची. महानगरच्या काम चालू असताना त्या व्हायब्रेशनमुळे जे लिकेज झालं आणि जो त्रास ठाणेकरांनी सहन केला तो आपल्या सगळ्यांनी बघितलेला आहे. 19 डिसेंबर नंतर मला असं वाटतं की सगळ्यांना पाणी परत यायला लागलं, टँकर थोडे कमी झाले आणि आम्हाला सांगण्यात आलं की लिकेज काढलेलं आहे. आजची परिस्थिती तिकडे अशी आहे की किमान 40 MLD पाणी रोजचं वेस्ट होत आहे. जायच्या आधी मी तुम्हाला त्या जागेवरचं फुटेज शेअर करतो. किती पाणी तिथे रोज लीक होत आहे ते तुम्हाला, म्हणजे अक्षरशः गुडघ्या एवढं पाणी आत्ताही तिकडे आहे. असा माझा एक स्पेसिफिक प्रश्न आयुक्तांना तुमच्या माध्यमातून आहे. ही जेव्हा लाईन तुटली तेव्हा मी आयुक्तांना एक पत्र दिलं होतं. त्याच्यात मी 2-3 विषय त्यांच्यासमोर मांडले होते की महानगर गॅसच्या कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा का दाखल करत नाही, आणि ही जी हानी या पाण्याची झालेली आहे या गळतीमुळे त्याचा दंड त्यांच्याकडनं का वसूल केला जात नाही. जेवढं MLD पाणी त्या 10-12 दिवसात नष्ट झालं त्याची जर किंमत बघायला गेली तर ती 7-8 कोटी रुपये होते. माझी मागणी आयुक्तांकडे होती की ती गळती जी झाली त्याची जबाबदारी त्या महानगर गॅसच्या ठेकेदारावर टाकावी, त्याच्यावर गुन्हा करण्यात यावा आणि हे जे पैसे होते ते त्याच्याकडनं वसूल करण्यात आले. ते तर झालं नाहीच, पण आता परत गळती झालेली आहे. तुम्ही लोकेशनवर उद्या जाऊ शकता. मी तुम्हाला ते आज फुटेज पण सगळ्यांबरोबर शेअर करतो जे जागेवर आजची परिस्थिती आहे. माझा प्रश्न आयुक्तांना आहे की ठाणेकरांनी या लोकांच्या चुकांचे पैसे का भरायचे? ठाणेकरांनी हा त्रास का सहन करायचा? का मुद्दामून हे होतंय टँकर माफियाला मदत करण्यासाठी? हे माझ्या मनात प्रश्न आहेत. पहिल्या दिवसापासून मी आयुक्तांना सांगतोय, त्यांच्या डिपार्टमेंट हेड्सला सांगतोय की तुम्ही शोकॉज नोटीस दिल्यात का? तर ओरली ते मला सांगतात की आम्ही खालच्या लोकांना शोकॉज नोटीस दिल्यात. तर माझा प्रश्न हा आहे की शोकॉज नोटीस दिली असेल तर त्यांची काय उत्तरं आली? उत्तरं आल्यानंतर ती समाधानी तुम्ही होता का? जर तुम्ही माझ्याकडे येऊन सांगता की हो साहेब तिथे चोरी होत होती आणि आता आम्ही ती बंद केली आहे, तर इतके वर्ष जी 7-9 वर्ष चोरी होत होती त्याची जबाबदारी तुम्ही कोणावर टाकता? आणि आपल्या माध्यमातून मी आयुक्तांना पुन्हा एकदा चॅलेंज देतो की त्यांनी दिवस ठरवावा. मी त्यांना जागेवर घेऊन जाईन. एअरवॉलच्या इथली चोरी त्यांनी कदाचित थांबवली असेल, पण अंडरग्राऊंड आतलं कनेक्शन कुठे आहेत, किती इंचाचे मंजूर आहेत आणि किती इंचाचे टाकलेले आहेत, मी त्यांना लाईव्ह घेऊन जाऊन दाखवीन. त्यांनी मला दिवस ठरवावा, तुम्ही सगळ्यांनी एकत्र यावं, मी त्यांना जागेवर घेऊन जाईन. एवढा उशीर का लागतो गुन्हा दाखल करायला? हाच तर माझा प्रश्न आहे. गुन्हा त्यांच्यावर दाखल झालाच पाहिजे होता. म्हणजे कोणतरी अधिकारी त्यांना पाठीशी घालतायत.
आज 7-8 कोटी रुपयाचं पाणीचं वाया गेलं तर तुम्ही त्यांच्याकडनं वसूल का नाही करत? गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि पैसे वसूल झाले पाहिजे. येणाऱ्या काळात जर दोन्ही गोष्टी झाल्या नाही तर साहेब, मला वाटत नाही की महानगरपालिकेच्या वतीने काहीही उपाययोजना ह्या दोन्ही गोष्टींवर होतील. आम्हाला कुठेतरी रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे. साहेब, टँकर आपण सगळे ठाणेकर आहात. टँकर कसं ब्लॅक मध्ये विकला जात होतो, भीक मागत होतो आम्ही. मी स्वतः त्यांना फोन करत होतो माझ्या सोसायटीमध्ये टँकर पाठवा म्हणून. आज हॉटेल्स बंद ठेवायला लागलेत. काल आणि परवा पण काही हॉटेल्स बंद होती कारण काय पाणी नव्हतं. ही परिस्थिती आहे. मग काय या तुम्ही महानगर गॅसच्या ठेकेदाराला तुम्ही संरक्षण देताय? तुमचे हात त्याच्यात भरकटलेत म्हणून तुम्ही संरक्षण देताय. या संपूर्ण प्रकारात काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या एका अधिकाऱ्यांचं नाव देखील जाहीर करण्यात आलं होतं. त्याच्यावरती पण पुढे काही साहेब, महानगरपालिकेकडनं काहीही मला वाटतं एक शोकॉज नोटीस दिली असं म्हणतात. ती खरंच दिली की नाही हे पण मला माहित नाही. त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही म्हणून तर ही वेळ आलेली आहे. आणि साहेब, मला एक सांगा, 10 दिवस आपण कसे काढले आपण बघतोय. आणि तुम्ही व्हिज्युअल्स बघा, परत 40 MLD पाणी रोजचं वेस्ट होत आहे साहेब. आज हे 40 MLD पाणी जर वेस्ट नाही झालं तर दिवा, कळवा, मुंब्रा, घोडबंदर रोड पाण्याशिवाय व्याकुळ आहे. आज आपण आमचा जो राष्ट्रवादीचा मोटो आहे आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये जो आमचा मूळ मुद्दा आहे तो टँकर फ्री ठाणा हा मुद्दा आहे. आणि त्याचाच भाग म्हणून कुठेतरी ही गळती थांबली पाहिजे. त्याची सुरुवात म्हणून आज मी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे आणि आपल्या माध्यमातून आयुक्तांना वारंवार विचारतोय. 3 पत्र झाली, आज 4था आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा विचारतोय की तुम्ही काय करणार आहात की नाही, की आम्हाला रस्त्यावर उतरायची पाळी आणाल. एक मिनिट